विधानसभेचं अधिवेशन पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये मुद्दा होता तो शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना योग्यरित्या न्याय मिळालेला नाही आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी होती, ती कर्जमाफी देण्यात आलेली नाही आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची जी काही नुकसान भरपाई होती ती नुकसान भरपाई देण्यात आली नाही. आणि तरी देखील या विधानसभेमध्ये महत्त्वाचा जो काही नेता आहे, विरोधी पक्षनेता, त्या विरोधी पक्षनेत्याचं पद देखील देण्यात आलं नाही. एवढी घाबरलेले हे सरकार आहे, हे सरकारचा धिक्कार आहे. हे भाजपा सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, हे ट्रिपल इंजिन जे दोघं साईडने स्वतःला पंख समजणारे एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील वायफळ चर्चा करताना दिसले. एकीकडे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, लाडक्या बहिणींना न्याय मिळाला नाही, कारण की ई-KYCची प्रक्रिया गंभीर करून टाकली. शेतकऱ्यांना ई-KYC, ई-पीक पाहणी अशा पद्धतींमध्ये गुंतवून ठेवलं. दुसरीकडे ते पटपट बोलणारं कोंबडी चोरचं पोरगं नितेश राणे, त्याचा एकच मुद्दा होता हिंदू हिंदू हिंदू. दुसरं म्हणजे या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता द्यायला हवा होता, तो विरोधी पक्षनेत्या दिलेला नाही आहे. कारण की हे घाबरलेले आहेत. एवढे काही घाबरले आहेत, यांना माहिती आहे जर विरोधी पक्षनेता पद दिलं तर यांची सगळी पाळंमुळं हे उखळून निघतील. ते कोणाकडनं तर अंबादास दानवे यांचं नाव सुचवलेलं होतं. आणि अंबादास दानवे असा एक नेता आहे, अंबादास दानवेसारखा नेता जर यांची चिरपाळ करून सोडेल तर यांना पडती होई होईल. आणि म्हणूनच यांनी विरोधी पक्षनेता देखील दिला नाही. म्हणजे अक्षरशः महाराष्ट्राचा यांनी बट्ट्या बोळ करून सोडला आहे. महाराष्ट्रामध्ये कुठलंही सरकार पुढे निवडून यायला नाही, आम्हीच आजारावर राहो अशा पद्धतीने तिघां लोकांना वाटते. तिघं लोक त्याच पद्धतीने त्या दिशेने जात आहे. महाराष्ट्र यांनी कुठे नेऊन ठेवला? देवेंद्र फडणवीस, तुम्ही उत्तर द्या. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.